तर पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। महायुतीमध्ये इच्छुकांची गर्दी असताना महाविकास आघाडीत सध्या तरी एका नावावर एकमत झालंय। ते नाव आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं। पण ठाकरेंनी जर निवडणूक लढायची नाही असं ठरवलं तर मग मात्र महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। बघूया राज्याच्या राजकारणामध्ये काय घडतंय या स्पेशल रिपोर्टमध्ये। महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी खलबतं सुरू झाली आहे। एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार असली तरी यात विरोधकांच्या वाट्याला एकच जागा येते। गुरुवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्री काढली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढणार असतील तर त्यांच्यासाठी मार्ग प्रशस्त करायला त्यांचे मित्रपक्ष तयार आहेत। काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ही भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे, त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे। मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे। काँग्रेस पाठोपाठ शरद पवारांच्या पक्षानंही उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती दिली आहे। विधान परिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे। त्यांच्या अनुभवाचा राज्याला आणि सभागृहाला सदैव फायदाच होत राहील असं ट्विट खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय। उद्धव ठाकरे हाच या निवडणुकीचा चेहरा आहेत असं मित्रपक्ष सांगत असले तरी काँग्रेसच्या मनात असलेली शंका वेगळीच आहे। प्रश्न आहे तो उद्धव ठाकरे लढायला इच्छुक नसतील तर काय? विजय वडेट्टीवारांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये हा मुद्दा छेडलाय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लढणार असतील तर त्याचं स्वागत असेल, पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल। कारण त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबतही आत्ताच स्पष्टता करावी लागेल असं लिहित वडेट्टीवारांनी मूळ विषयाला हात घातलाय। इतर कोणासाठी जागा सोडणं म्हणजे काँग्रेसने परत स्वतःचं नुकसान करून घेणं अशा अर्थाचं एकंदरीत वर्तन हे काँग्रेसचं दिसायला लागलेलं आहे। त्यामुळं आता खरी कसरत ही शिवसेना आणि उद्धव ठाकरे या दोघांची होणार आहे। उद्धव ठाकरे निवडणूक लढणार नसले तरी त्यांचा पक्ष काँग्रेससाठी सहज जागा सोडेल असं चित्र नाही। ठाकरे सेनेचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी काँग्रेसला दिलेला संयम बाळगण्याचा सल्ला हेच दर्शवतोय। शिवसेनेची पाळी आहे विधान परिषदेसाठी। पुढच्या टर्ममध्ये काय होईल त्याच्यात निश्चित काँग्रेसचं काही ना काही जागा काँग्रेसला ऑटोमॅटिक मिळेल, नॅचरली मिळेल। त्याच्यामुळं थोडंसं संयम बाळगला तर सगळ्यांना संधी याच्यात मिळेल, पण गडबड झाली तर मग कोणालाच काही मिळणार नाही ही सुद्धा स्थिती आहे। कुणालाच काही मिळणार नाही हा दानवेंनी दिलेला सावधगिरीचा सल्ला आहे की इशारा? भाजपची फ्लोअर मॅनेजमेंट आणि त्यामुळे झालेल्या अनपेक्षित पराभवाचा महाविकास आघाडीला दांडगा अनुभव आहेच। राज्यसभेसारखं विधान परिषदेचं मतदान हे गोपनीय म्हणजे उघड नसतं, गोपनीय असतं। तर विधान परिषदेला जर दगाफटका झाला तर चांगलंच नुकसान होऊ शकतं महाविकास आघाडीचं। ते लक्षात घेऊन बहुधा हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचा निरोप आज उद्धव ठाकरेंना दिलेला दिसतो। उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा करताना काँग्रेसनं 2028 मध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर आत्ताच रुमाल टाकायला सुरुवात केली आहे आणि ती जागा ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ संजय राऊतांची असणार आहे। मात्र राजकारणात ठोस भविष्य कोणाचंच सांगता येत नाही। त्यामुळे 2028 मधल्या राज्यसभेसाठी काँग्रेस ठाकरेंना विधान परिषदेची जागा सोडतंय का असा प्रश्न उपस्थित करायला काहीच हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।